नमस्कार, रयतेची टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान यातील नवे प्रकरण पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टर मध्ये आपण आज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट दॅट इज द नीड ऑफ आवर हा आपण या ठिकाणी पार्ट आपण पाहणार आहोत. यापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या YouTube चॅनलवरती स्वतंत्र नवी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी ठिकाणी प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि सबस्क्राइब करा म्हणजे असे आणखी व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील तुम्हाला मिळतील. चला तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहूया सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट दॅट इज द नीड ऑफ द आवर. या ठिकाणी आपण ह्या सॉलिड वेस्ट जे काय मॅनेजमेंट आहे कशा पद्धतीने करायचं किंवा ही त्याचं मॅनेजमेंट करणं का गरजेचं आहे. यापूर्वी आपण या ठिकाणी तुम्हाला पोल्युशन म्हणजे काय आहे त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या कारणामुळे या ठिकाणी होत असतं हे देखील तुम्ही अभ्यासलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला एक सिम्पली या ठिकाणी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली आहे. Observe the garbage collected in the dustbin of your classroom and make a list of the various materials in it. Discuss with your teacher how this material can be the properly disposed of. Can we do that? Some with the garbage generated in our house. Think about it. तुमच्या शाळेमध्ये सर्वसाधारणपणे जर तुम्ही तुमच्या कोपऱ्यामध्ये असणारी कचरा कोंडी जर पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये पदार्थ दिसतील, घटक दिसतील, वस्तू दिसतील. ते काही त्यातल्या धातू असतील, अधातू असतील, काही प्लास्टिकचे असतील, काही पालेभाज्या असतील, काही फळाचे साली असतील, टरफले असतील, काच असेल. हे अनेक प्रकारच्या या ठिकाणी अशा प्रकारच्या घन कचऱ्याच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा कचरा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तर याचं तुम्ही व्यवस्थितपणे निरीक्षण करून या सर्व पदार्थाची तुम्ही यादी करा आणि या कचऱ्याची योग्य पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याची विल्हेवाट लावणार आहात यासाठी तुम्ही शिक्षकाबरोबर चर्चा करा. आणि आपल्या घरामध्ये देखील जो कचरा असतो त्याचं देखील तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करू शकता याबाबत देखील विचार करा. तर या ठिकाणी तुम्ही एक आकृती पहा. तुम्हाला सर्वसाधारणपणे आकृती नव्हे सॉरी चित्र पहा. हे जनरली आपण असं अनेक वेळा चित्र पाहत असतो. त्याच्याच खालोखाल तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. हे पिक्चर ए अँड पिक्चर बी, इमेज ए अँड इमेज बी. या ठिकाणी तुम्हाला दोन अशा पद्धतीच्या ह्या इमेजेस आहेत की ज्या पहिली इमेज तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करा. ह्या पहिल्या इमेज मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा मित्रांनो. तर जे काय पहिली इमेज आहे त्यामधला जो तुम्हाला त्याचं सराउंडिंग पाहिलं आणि याचं सराउंडिंग दोन्हीचं ही सेम लोकेशन आहे पण त्याच्यामध्ये खूप असा बदल आहे मित्रांनो. तो बदल कोणता आहे? तर हा बदल हे जे चित्र तुम्ही पाहता हे तुम्हाला बघायला कसे वाटते? घाण आहे, सर्वत्र अस्वच्छता आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धती तुम्हाला स्वच्छता दिसत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या असतील, इतर कचरा असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पडलेल्या दिसतात. आणि जर तुम्ही खालचे चित्र जर तुम्ही या ठिकाणी पाहिले तर खालचे चित्र ज्यावेळेस तुम्ही ही जे काही जो काही कचरा आहे हा कचरा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आता खालच्या पिक्चर्स मध्ये खालच्या इमेज मध्ये तुम्हाला हे कशा पद्धतीने जर दिसलं आपण ते सगळं व्यवस्थित साफसफाई व्यवस्थित जर ठेवलं अतिशय टापटीप व्यवस्थित स्वच्छ आपल्याला तो परिसर दिसेल. आपल्याला पाहताना देखील ते अगदी प्रसन्न वाटेल. तर ह्या दोन इमेज एकाच ठिकाणच्या आहेत तरी देखील आपल्याला याच्यामध्ये खूप असा आपण फरक आहे. म्हणजे हे क्लीन एरिया वर्सेस गार्बेज. म्हणजे यामध्ये मित्रांनो ह्या दोन इमेज वरून आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे. आता हे यामधील असणारे मेन डिफरन्स काय आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. व्हॉट शुड बी टू डू परमनंट मेंटेन द कंडिशन सीन इन द पिक्चर बी. ह्या पिक्चर बी मध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने याचं मॅनेजमेंट करता येईल की जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचा हा एरिया हा जे काही रस्ता असेल किंवा ही जी काही आपल्या कोणतीही जागा असेल ती नियमितपणे अशा पद्धतीने ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर मित्रांनो ह्यासाठी आपल्याला जनरली जास्त काही करण्याची गरज नाहीये. आपल्याला त्यामध्ये फक्त सातत्य पाहिजे, नियमितपणा पाहिजे. मेनी वेस्ट मटेरियल आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ऍक्टिव्हिटी that is called as solid wastage. If these waste material are the properly disposed of, they can be a valuable source of energy. Currently, a solid wastage is a serious worldwide problem as it is cause of both water and the soil pollution.
Solid wastage is the also serious problem from the point of the view of economical growth, environmental degradation and health. It has passed a serious threats to a nature and the human habit because of the air, water and the soil pollution it causes. हे फक्त केवळ घाणीचं की आपल्याला घाण दिसावं किंवा चांगलं दिसावं एवढा त्याच्यामध्ये फरक नाही, तर मित्रांनो मानवाच्या अशा रोजच्या वेगवेगळ्या कृतीतून, वेगवेगळ्या कामातून, वेगवेगळ्या घटनातून हे अशा पदार्थाचे टाकाऊ अनेक पदार्थ तयार होतात. याला आपण सर्वसामान्यपणे घनकचरा असे म्हणतो. जर याची आपण योग्य पद्धतीने विल्हेवाट जर नाही लावली तर हेच आपल्याला घाणीचं साम्राज्य आपल्या समोर निर्माण झालेलं दिसून येते. आणि जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची जर विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ एक ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतो. सध्या संपूर्ण जगासमोर या घन कचरा ही एक अतिशय सर्वात मोठी आणि प्राथमिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाणी आणि जमीन तर प्रदूषित होतेच, याशिवाय घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या अनेक समस्या या दृष्टीने खूप मोठी गंभीर बाब आहे. यामुळे हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल या सर्वांचं प्रदूषण होते आणि निसर्ग याचबरोबर मानवाच्या अधिवासाला देखील याच्यातून धोका निर्माण होतो. म्हणून मित्रांनो, जो काय आपला परिसर आहे हा आपला परिसर आपल्याला जमेल तेवढं नव्हे तर शक्य असेल तेवढं आपल्याला या ठिकाणी काय त्याच्यावरती नियंत्रण आणणे किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नक्की कचरा हा किती होतो, काय होतो ह्याचं जर तुम्ही प्रमाण जर बघितलं तर ते तुम्हाला अचंबित व्हाल तुम्ही. गार्बेज प्रोडक्शन पर डे एका दिवसाला किती घन कचरा तयार होईल. Solid waste generated in the main metro cities of the state is the approximately as the follow: Mumbai 500 tons, Pune 170,000 tons, Nagpur 900 tons. On 26 July 2005, a serious flood, a calamity had the arises in Mumbai. Improper solid waste management was one of the main reasons behind that calamity. Thus, we said that the accumulation of the solid waste can be lead to a various calamities. म्हणजे आपण जनरली आपण विचार करू शकतो की आपल्या घरातून जर एखादं दिवसाला बकेट निघत असेल तर ते एखाद्या मेट्रो सिटीमध्ये म्हणजे मोठ्या महानगरामध्ये यामध्ये कशा पद्धतीने हे तयार कचरा होत असेल. एका दिवसामध्ये कचरा किती तयार होतो हे जर आपण पाहिलं तर राज्यातील प्रमुख महानगरामध्ये निर्माण होणारा हा घन कचरा मुंबईमध्ये सुमारे 5,000 टन, पुण्यामध्ये 1700 टन म्हणजेच 1,700 टन प्रत्येक दिवसाला आणि नागपूरमध्ये 900 टन प्रति दिवस एवढा कचरा निर्माण होतो. तुम्ही विचार करा एका महिन्यामध्ये किती होईल, 2 महिन्यामध्ये किती होईल, एका वर्षामध्ये किती होईल आणि 10 वर्षामध्ये किती होईल. आपल्याला राहायला जागा पुरेल का नाही ही देखील आपल्या समोर काही दिवसांनी समस्या निर्माण होईल. 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये मोठी पूरस्थिती निर्माण झाली. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आहे प्लास्टिक. या प्लास्टिकच्या महत्वाचं हे म्हणजे प्लास्टिक म्हणजेच अगदीच आपण त्याला घन कचरा असं म्हणू. यामध्ये प्लास्टिक हे महत्वाचं त्या ठिकाणी कारण होतं. या आपत्तीचं एक महत्वाचं कारण म्हणजे अयोग्य घन कचरा व्यवस्थापन. याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने न झाल्यामुळं 26 जुलै 2005 रोजी मध्ये मुंबईला मोठ्या प्रमाणावरती पूरस्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा निचरा ज्या ठिकाणी होत होता त्या ठिकाणच्या सर्व प्रकार, त्या ठिकाणी तर माती वगैरे तुम्हाला काय दिसणार नाहीये, सिमेंटचे सगळे कॉन्क्रीटचे रोड वगैरे आणि ज्या काय तुमचे ड्रेनेज असतील, गटरीज असतील, ह्या सगळ्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये आलेले जे काय प्लास्टिक आहे हे सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये जाऊन सर्व पाईप त्या ठिकाणी चॉकअप झाल्या आणि पाणी जायला त्याच्या ठिकाणी कोणत्याच पद्धतीचा मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि हे पाणी त्या रस्त्यावरती त्या कॉन्क्रीटवरती साचत गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे यामुळे आपल्याला हा साचलेला घन कचरा हा देखील आपल्याला वेगवेगळ्या आपत्तीचं कारण हे ठरू शकते. आता आपल्या आसपास देखील अशा पद्धतीचा जर घन कचरा तयार होत असेल त्याचं तुम्ही आपल्याच गल्लीतील किंवा आपल्या सोसायटीमध्ये जर तुम्ही त्याचं सर्वेक्षण केलं त्यामध्ये
डिस्पोजल होणारा आणि डिस्पोजल न होणारा म्हणजे नष्ट होणारा आणि नष्ट न होणारा, अशा पद्धतीचा आपल्याला दोन पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी कचऱ्याचे तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील. द कॅटेगरीज ऑफ दॅट गार्बेज आर द डिग्रेडेबल अँड नॉन डिग्रेडेबल्स wastage. Approximately how much the solid wastage is generated in a week? Make a list of the factor respond. म्हणजे मित्रांनो, आपण साधारण या ठिकाणी आपल्या या सोसायटी असेल किंवा आपली गल्ली असेल, मोहल्ला असेल, एरिया असेल, यामध्ये साधारणतः एका आठवड्याला किती प्रमाणामध्ये घनकचरा साठतो, त्यासाठी कोणकोणत्या पद्धतीची किंवा कोणकोणत्या प्रकारची कारणे आहेत किंवा कोणकोणते घटक आहेत, त्याची एक सिंपली तुम्ही या ठिकाणी एक यादी करा आणि त्याच्यावरून तुम्ही ऑब्झर्वेशन करा की कोणत्या पद्धतीतला जास्तीत जास्त घनकचरा तुमच्या मोहल्ल्यामध्ये तयार होतो. आता घनकचरा म्हणजे नक्की काय हे तर तुम्ही या ठिकाणी आपण आतापर्यंत त्याच्या संदर्भात चर्चा करतोय. नक्की घनकचरा म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. आता घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचा किंवा कोणकोणत्या प्रकारचा समावेश होतो. घनकचऱ्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो असतो तर या ठिकाणी सॉलिड वेस्ट असं म्हणतो. आता या ठिकाणी इन डेली आवर लाईफ टू कम्प्लीट आवर द लाईफ ड्युटीज, that is we make use of the many materials and the article in daily lives. They are the different kind. Some of them are the reusable but other have to be discarded. However, if they are the not the properly disposed of, it affect the environment adversely. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजा पूर्ण करत असताना आपण वेगवेगळ्या पदार्थांचा, वस्तूचा आपण वापर करत असतो. आपल्या वापरात आलेले हे पदार्थ, त्यांची त्या काही वस्तू असतात, या वस्तूचे त्याचं स्वरूप हे भिन्न भिन्न असतं, वेगवेगळं असतं. यातील काही टिकाऊ असतात तर काहीचा आपला एकदा वापर केला की पुन्हा देखील वापर करता येतो, म्हणजे ते पुनर्वापर करण्यायोग्य असतात. परंतु त्यांचा योग्य जर तुम्ही विनिमय केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या पर्यावरणावरती नक्की होणार. मित्रांनो, या पद्धतीने या ठिकाणी हे जे काही घन कचरा असतात, हे घन कचरा कोणत्या प्रकारचे असतात ते तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, धोकादायक कचरा, शेतातील बागेतील कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैववैद्यकीय कचरा, याशिवाय शहरी नागरी कचरा, आण्विक कचरा आणि खनिज कचरा, अशा पद्धतीचे आणि त्याच्यामध्ये असणारे हे कोणकोणत्या घटकापासून हे तयार होतात त्याचं देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ओके, तर म्हणजे या ठिकाणी टाइप्स ऑफ द गार्बेज किंवा सॉलिड वेस्टेज जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर सिम्पली देर आर क्लासिफाईड इनटू following the types of garbage, that is the domestic wastage, industrial wastage, hazard wastage, farm garden wastage, electronic wastage, biomedical wastage, urban wastage, radioactive wastage and mining wastage. These are the classified of the solid wastage, and their sources are the given in this site. You read this chart carefully and think about these reasons or the fact which are the effect of the environment. Okay, let us now we see the degradable wastage. What is meant by biodegradable wastage? This type of the waste is the easily degradable by microbes. It includes a kitchen wastage, spoiled food, fruits, vegetables, as soil, dung, parts of the plants, etc. This wastage is the mainly of organic types and also called wet solid waste or wet garbage. If it is carefully decomposed, we can get a compost and fuel of good quality from it. Such a biofuel project have been started in many cities. या ठिकाणी पहिला जो का आपण यातला पहिला प्रकार बघतो तो बायोडिग्रेडेबल. आता बायोडिग्रेडेबल्स म्हणजे काय मित्रांनो, तर विघटनशील कचरा. विघटनशील कचऱ्यामध्ये हे जे काय या प्रकारचा कचरा असतो, या कचऱ्याचे विघटन हे सूक्ष्म जीवामार्फत सहजपणे होत असते. यामध्ये सर्वसामान्यपणे आपल्या स्वयंपाकघरातील जो काही कचरा असतो, खराब अन्न असेल, फळे असतील, त्यांच्या साली असतील, पालेभाज्या असतील, माती असेल, राख असेल, शेण असेल, झाडाचे भाग असतील, या सर्व घटकांचा या विघटनशील कचऱ्यामध्ये समावेश होतो. हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असतो, म्हणूनच आपण याला ओला कचरा असं म्हणतो. याचं जर तुम्ही व्यवस्थितपणे जर विघटन केलं
तर त्याच्यापासून आपल्याला उत्तम प्रकारचं उत्तम प्रतीचं खत आणि इंधन देखील मिळू शकतं. आता सध्या आपण अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प देखील सुरू करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आपण या ठिकाणी टॉपिक पाहूया पुढचा, अविघटनशील कचरा अर्थात नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. तर याच्यामध्ये सिम्पली याच्या अपोज असणार आहे. This type of the waste is the not easily degradable because it required a very long period of time and the use of the various techniques. It includes plastics, metals, and other similar materials. This type of wastage is also called as dry solid waste or dry garbage. ओके, तर ह्या नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे अविघटनशील की ज्याचं विघटन सहजपणे होऊ शकत नाहीये, अशा प्रकारच्या कचऱ्याचं सहजरित्या विघटन होत नाहीये, कारण याच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी आपल्याला जावा लागतो. अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक महिने देखील या ठिकाणी लागू शकतात. याशिवाय ह्याचं डिकम्पोज करण्यासाठी, याचं डिग्रेडेबल करण्यासाठी आपल्याला अनेक टेक्नॉलॉजीचा तंत्राचा वापर करावा लागतो. यामध्ये प्लास्टिक, धातू किंवा यासारखे इतर पदार्थाचा याच्यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका घन कचरा असे म्हटले जाते. ओके, तर या पद्धतीनं बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि नॉन डिग्रेडेबल वेस्टेज याचा या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची काही उदाहरणे तुम्हाला अभ्यासाची की जे तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या हे जे काही घटक असतात हे तुम्हाला सापडतात, म्हणजे त्याला आपण मटेरियल म्हणूया. एक लिस्ट करा, ते डिग्रेडेबल आहेत का नॉन डिग्रेडेबल आहेत, ते पुन्हा वापरता येतात का पुन्हा वापरता येत नाहीत का, ते विषारी आहेत का बिगर विषारी आहेत. या पद्धतीने आपण तिथं चांगल्या पद्धतीने एक चार्ट तयार करून त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं या ठिकाणी प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकची बाटली ही डिग्रेडेबल आहे म्हणजे ऑर्गॅनिक आहे. डिग्रेडेबल असेल तर ती ऑर्गॅनिक असते, नॉन डिग्रेडेबल असेल तर ती असेंद्रिय प्रकारची असते. जर हे ऑर्गॅनिक आहे त्याचं विघटन होतंय का लवकर, नाही, म्हणजे साहजिक ती इनऑर्गॅनिक टाईपची आहे, बरोबर. ती पुन्हा वापरता येते का, हो. त्याच्यापासून पुन्हा वेगळ्या पद्धतीचे पदार्थ तयार करता येतात का, हो. ते टॉक्सिक आहे का म्हणजे विषारी आहे का, होय. तर आता या ठिकाणी समजा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल केलं, नेल्स म्हणजे खिळे घेतले. काय सांगता येईल, खिळे डिग्रेडेबल आहे का, नो. नॉन डिग्रेडेबल यस. रिसायकलिंग यस. रियूज यस. टॉक्सिक नो. तर लो आयर्न हे आपल्या ठिकाणी जास्त पॉइझनस नसते किंवा ते पॉइझनस नाही, आपण त्याला असं म्हणू शकतो. या पद्धतीने आपल्या आसपास असणारे जे काही पदार्थ आहेत या पदार्थाचं आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचे आपण क्लासिफिकेशन या दिलेल्या चार्ट नुसार आपण करू शकतो. या पद्धतीने आपण या ठिकाणी आता आपण या 9.4 मध्ये नेसेसिटी ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे हे जे काही आपण घटक पाहिलेला आहे, घन कचरा व्यवस्थापनाची गरज काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय कर्मवीर.